शेळशाळेतील 150 महिलांनी गेल्या 5 वर्षापासून एकत्रित येऊन देशी वाण बीज बँकेची संकल्पना पूर्णत्वास आणली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण उपलब्ध करून या बँकेच्या माध्यमातून सकस आहार व निरोगी जीवनशैली राहावी यासाठी प्रयत्न केला जात आहे। सहकार खात्याने या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना देत नोंदणी प्रमाणपत्र देऊन नवी ऊर्जा दिली आहे। बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दत्तसाखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली। आगामी काळात गुलकंद बनवण्यासाठी देशी गुलाबाची लागवड करून नवा प्रयोग यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले। स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला देशी वाणाचे संरक्षण व संवर्धन सहकारी बीज बँक मर्यादित शेळशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले। अनिल नादरे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन देशी बीज बँक स्थापन करतात हे काम कौतुकास्पद आहे। संघटितरित्या महिलांनी केलेला हा यशस्वी प्रयोग देश पातळीवर जाण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल। या अनोख्या उपक्रमशील देशी वाण बीज बँकेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा असेही ते म्हणाले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, बाळासाहेब माळी, डॉक्टर दगडू माने, शमशाद बी पठाण यांनी मनोगत व्यक्त केले। राजेंद्र प्रधान यांनी आभार मानले। यावेळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई, कार्यकारी संचालक MV पाटील, संचालक शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, माती परीक्षक AS पाटील, ज्योतिकुमार पाटील, अशोक शिरडोणे, रावसाहेब चौगले, वरुण पाटील, संजय सुतार, शेला चौगले, जयश्री शिरडोणे, भारती केरीपाळे, रुपाली मेंगे, अकाताई मगदूम, शर्मिला केरीपाळे, स्मिता महाडिक, अमृता कोष्टी, सुरेखा माणकापुरे, शोभा नाईक शेडबाळे यांच्यासह अन्य महिला व मान्यवर उपस्थित होते।